चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 5.5 कडे वळणार आहोत. याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 5.4 बघितलं होतं. 5.4 मध्ये काही फॉर्म्युले बघितले होते. थोडंसं तुम्हाला रिवाइज करून देतो मागचं लेक्चर. त्यामध्ये आपण ट्रॅपेझियम, अ क्वाड्रिलॅटरल इन विच वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल. त्याची कोणती पण एक अपोजिट साइड ही काय असते? पॅरलल असते. त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? ट्रॅपेझियम. जसं साइड AB is parallel to side DC, quadrilateral ABCD is a trapezium. Interior angles, angle A plus angle D is equal to 180 degree आणि angle B plus angle C is equal to 180. याच्यात एक लक्षात ठेवा, त्याचे ऍडजस्टंट अँगल्स हे काय 180 असतातच असं नाही, कारण पॅरलल साइड्स मध्ये जर बघितलं तर तुम्हाला तसे दिसणार नाही. सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट QR पॅरलल सेगमेंट PS असं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला QR काढताना 1/2 AB प्लस काय करावं लागेल? DC. फॉर्म्युला लक्षात ठेवा, नंतर कामी येईल. Isosceles trapezium in which one pair, that means the parallel sides, non-parallel sides are congruent. पॅरलल साइड सोडल्या तर ज्या रिमेनिंग साइड्स आहेत त्या कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. याचा अर्थ त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट येणार. लक्षात ठेवा ही गोष्ट. आयसोसेलेस ट्रॅपेझियम मध्ये नेहमी बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, पण त्याचे ऍडजस्टंट म्हणाल तर तसे येणार नाही. बघून घ्यायचं पाहिजे तर गणितांमध्ये. प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर 1. त्याच्यामध्ये आपण सोडवलं होतं. IJKL ट्रॅपेझियम दिला होता, इंटेरियर अँगलचा वापर केला तर 108 आहे, तर हा किती येईल? 72. लक्षात घ्या हे पॉईंट. इथे लिहून ठेवतो मी. इथे किती येतील? 72 आणि हा 53 येत, हा किती येईल? 127. आता 108 आणि 127 बघा, 180 होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे? ती गणितं सोडवायची आहेत. सेकंड गणितामध्ये आपण काय केलं होतं? एक ट्रॅपेझियम आहे, तो दिलेला आहे. त्याच्यात आपण काय केलं? परपेंडिक्युलर लाईन्स काढल्या. पहिले इंटेरियर अँगल वापरून आपण 72 येतो, तो 108 तो तर भेटला आपल्याला. पण परपेंडिक्युलर लाईन काढून आपण ते दोन ट्रायंगल्स क्रिएट केले आणि त्या दोन ट्रायंगल्सला काय आपण SAS मध्ये आणलं. साइड अँगल, साइड टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा वापर केला तर तुम्हाला A आणि D सेम भेटेल. याचा अर्थ दोघांची व्हॅल्यू किती येईल? 72. थर्ड गणितामध्ये बघा, थर्ड पण सेम आहे. जसं आपण सेकंड सोडवलं तसं दोन ट्रायंगल्स परपेंडिक्युलर काढायचे, दोन ट्रायंगल्स घ्यायचे, त्याच्यामध्ये एक अँगल एक साइड, एक अँगल आणि एक साइड, अशा पद्धतीने SAS टेस्ट वापरून पुन्हा ते दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा वापर केला तर A आणि D सेम होतो. नंतर आपल्याला काय करायचं? इंटिरियर वापरायचे. दोन इंटिरियर दिले ते वापरायचे, पण A आणि B मध्ये याची व्हॅल्यू आपण D लिहू शकतो म्हणून त्या आधीच लिहून ठेवा. आणि दुसरा D आणि C येतो, तर त्याच्यात इक्वल टू केले तर D आणि D जाईल, तर B आणि काय उरतो? C. बाय चेंजिंग नेम्स आपण त्याला अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल काय दाखवू शकतो? DCB. पाचवं आपण जे आता 5.4 ला स्टार्ट करणार आहोत तिकडे थोडंसं लक्ष द्या. फॉर्म्युला समजून घ्या आणि मग गणित आपल्याला सोडवायला एकदम इझी आहे. फॉर्म्युला काय आहे? तर थेरम ऑफ मिड पॉइंट. थेरम ऑफ मिड पॉइंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. त्याला शॉर्टकट नाव आहे मिड पॉइंट थेरम. या एका फॉर्म्युलावर आपल्याला काय करायचे? ती पूर्ण गणितं सोडवायची आहेत. तर सोपी आहेत, थोडंसं समजून घ्या हे गणित. एक पॉइंट नीट समजला तर तुम्हाला त्याच्यामध्ये गणित सोडवायला काहीच अडचण येणार नाही. थेरम ऑफ मिड पॉइंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, किंवा त्याला नाव आहे मिड पॉइंट थेरम. याच्यात समजून घ्या थेरम काय येतो. जर PQ हा पॅरलल आहे कोणाला? BC ला. कशामध्ये? ट्रायंगल मध्ये. बघा PQ हा काय? पॅरलल आहे BC ला. आणि त्यांनी असं सांगितलं की P अँड Q आर मिड पॉइंट. बघा, P अँड Q आर मिड पॉइंट. त्यांनी दिले पॉइंट ऑफ साइड AB अँड साइड कोणती? दुसरी AC. मग असं जर असेल तर PQ इक्वल टू, फॉर्म्युला कसं लिहायचं? PQ इक्वल टू 1/2 BC. आता PQ काय आहे? तर तो पॅरलल आहे मधला. इक्वल टू त्याच्या समोरचा बेस घ्यायचा. एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी आकृतीमध्ये दाखवतो, समजून घ्या हा पॉइंट. हा जो A आहे ना, A इथे हा पॉइंट लक्षात ठेवा, हा A. याच्या समोर पॅरलल साइडच्या समोरची बाजू कोणती आहे? BC आहे.
मग ती तुम्हाला घ्यायची आहे, लक्षात ठेवा 1/2. दुसरी येणारच नाही, त्यामुळे पॅरलल जे असतात तीच आपल्याला घ्यायची. मग याच्यामध्ये जर तसं पाहिलं तर पी क्यू हा पॅरलल आहे, साइड पी क्यू इज पॅरलल टू साइड कोणती बीसी. मग सोपा फॉर्म्युला कसा असेल, पी क्यू इज इक्वल टू 1/2 बीसी. अजून एक एक्झाम्पल सांगतो. समजा असं असेल, साइड एक्स एम इज पॅरलल टू साइड ए बी. मग हा फॉर्म्युला शॉर्ट कसा लिहिणार, एक्स एम इक्वल टू 1/2 ए बी. हा शॉर्टकट मध्ये तुम्ही समजून ठेवा की हे फॉर्म्युले या पद्धतीने लिहायचे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सर्वात पहिले कोण कोणाला पॅरलल आहे हे लिहून घ्यायचे आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, त्यांना प्रूव्ह करू शकता. मग याचा कन्व्हर्स पण आहे, कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम याच्या उलट बघा. आता कन्व्हर्स मध्ये थोडस वेगळी भाषा सांगतो तुम्हाला. आधी काय सांगितलं, आपल्याला मिड पॉइंट दिलेत, त्याच्यावरून फॉर्म्युला क्रिएट होतो. पण असं जर असेल की तुम्हाला जर हा फॉर्म्युला दिला असेल, बघा का लक्षात घ्या, फॉर्म्युला असेल तर त्या ठिकाणी त्याच्या अपोजिट हा कन्व्हर्स असतो. म्हणजे जर का असं म्हटलं की ए बी इक्वल टू 1/2 समजा सी डी, तर याचा अर्थ असा झाला की ए बी इक्वल टू 1/2 सी डी. म्हणजे काही जास्त तुम्हाला वापरण्यात येईल, त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगेल. ए बी इक्वल टू 1/2 समजा सी डी आहे, तर याचा अर्थ असा होतो, की ए बी हा पॅरलल आहे कोणाला, सी डी ला. बघा लक्षात घ्या. मग ट्रायंगल जर काढला तर हा ए आणि हा बी, हा सी आणि काय होईल डी. याचा अर्थ ए आणि बी हे काय झाले, मिड पॉइंट झाले. तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी ते प्रूव्ह करू शकता. त्याच्या साईड सेम येतील आणि त्यानुसार तुम्ही दाखवू शकता. हा कन्व्हर्स तुम्हाला जेव्हा गणित येईल त्यावेळेस मी समजावून त्यामध्ये सांगेल. परत एकदा लक्ष द्या, फॉर्म्युला एकच आहे, कोणता, थेरम ऑफ मिड पॉइंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मिड पॉइंट थेरम, ज्यामध्ये पी आणि क्यू हा काय मिड पॉइंट आहे, साइड कोणत्या कोणत्या, ए बी आणि ए सी चा. तर त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला कसा लिहू शकतो, तर पी क्यू इज इक्वल टू 1/2 बी सी. बघा लक्ष द्या. आता आपण गणितांकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 5.5 क्वेश्चन नंबर 1. बघा आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय काय दिले ते पहिले वाचा आणि काय विचारलंय त्याच्यावरून तुम्हाला याचे आन्सर्स भेटतील. पॉइंट एक्स वाय झेड आर मिड पॉइंट. त्यांनी काय सांगितलं, एक्स वाय झेड हे मिड पॉइंट आहेत आणि साइड्स पण दिल्यात, ए बी बी सी अँड ए सी. ट्रायंगल एबीसी रिस्पेक्टिव्हली, ए बी इज इक्वल टू 5, ए सी 9 अँड बी सी इक्वल टू 11. फाइंड एक्स वाय वाय झेड अँड एक्स झेड. आता आपल्याला ते काही जास्त बघायची गरज नाही, तर ते मी तुम्हाला डायरेक्टली आपण काय करूया, 3 भाग करूया याचे. पहिले तुम्हाला मी जसं सांगितलं शॉर्टकट पद्धत, ती पद्धत वापरून दाखवतो, लक्षात घ्यायचं. याचे मी काय करतो, पहिले 3 भाग करतो. बघा आता 3 भाग आपण केले. आता ट्रायंगल एबीसी मध्ये कोण कोणाला पॅरलल आहे ते आधी लिहून घ्यायचे. इन ट्रायंगल एबीसी बघा, हा पहिला बघा, एक्स झेड हा पॅरलल आहे कोणाला, एक्स झेड. बघा एक्स झेड हा पॅरलल येईल कोणाला, बीसी ला, पहिला आहे. त्यानंतर एक्स वाय हा पॅरलल आहे कोणाला आहे, बघा एक्स वाय एसी ला. हे लिहून घ्यायचे आधी सोप्या भाषेत. आणि वाय झेड हा पॅरलल आहे कोणाला, ए बी ला. आता याच्यात फॉर्म्युला येईल, तिघांमध्ये रायटिंग करायचा तो, बाय थेरम किंवा बाय मिड पॉइंट थेरम. एक मिनिट हा, बाय मिड पॉइंट थेरम. आता फॉर्म्युले लिहून बघा कसे लिहायचे. एक्स झेड इक्वल टू 1/2 बीसी. हा तुम्हाला मी आयडिया सांगितले. एक्स वाय इक्वल टू 1/2 एसी अँड वाय झेड इक्वल टू 1/2 ए बी. आता किमती टाकूया. एक्स झेड इक्वल टू 1/2 बीसी ची व्हॅल्यू वरती बघा किती, 11. इकडे एक्स वाय इक्वल टू एसी ची व्हॅल्यू किती बघा, 9 आणि वाय झेड इक्वल टू 1/2 ए बी ची व्हॅल्यू किती, 5. याचा अर्थ 11/2, 9/2 अँड 5/2. चला किमती फॉर्म्युले किमती भागाकार करा, किती येतो,
XZ ची व्हॅल्यू 11/2 म्हणजे किती 5.5. XY ची व्हॅल्यू किती 4.5 आणि YZ किती यायला पाहिजे 2.5. तर अशा प्रकारे ही गणितं सोडवायची आहेत. फॉर्म्युला कोणता एकच आहे, त्याला नाव आहे मिड पॉइंट थेरम. तर ही सर्व गणितं तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवायचे मिड पॉइंट फॉर्म्युला. टायपिंग करून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या. XZ 5.5, XY 4.5 आणि YZ किती आला 2.5. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. तोपर्यंत रायटिंग करून घ्या. क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया आता. इन फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS अँड MNRL आर रेक्टँगल्स. त्यांनी दिलेले पॉइंट्स, याच्यामध्ये आपले आपले पॉइंट्स पहिले बघायचे काय आणि तेच घ्यायचे, त्याच्यावरून गणित सुटतील. आणि M इज मिड पॉइंट ऑफ साइड PR चा तो मिड पॉइंट त्यांनी दिलेला आहे. आता आपण याचं काय करूया, पॉइंट्स क्रिएट करूया. फर्स्ट पॉइंट बघा, फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे. फर्स्ट पॉइंटला त्याला कन्स्ट्रक्शन तुम्हाला करावं लागेल, जेणेकरून मी आकृत्या काढल्या की तुम्हाला कळेल. याच्यात जॉईन SQ अँड LN. आपल्याला SQ आणि LN जॉईन करायचे, तर तो आपण जॉईन करूया. लाल रंगामध्ये मी SQ घेतो आणि LN हे दोन घेतले आपण. आता डायगोनल्स आहेत ते त्या रेक्टँगलचे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे गेल्यानंतर त्याचे काही पॉइंट्स आपल्याला वापरायचे आहेत. सेकंड, आता आपण कन्स्ट्रक्शन पॉइंट न घेता आपण त्याला मांडूया आणि प्रूफ करूया. आता प्रूफ, लक्ष द्या प्रूफ कडे. फर्स्ट पॉइंट, प्रूफ मध्ये आपण पॉइंट्स क्रिएट करूया. फर्स्ट आपण पहिला जो दिलाय तो घेऊया. काय दिलाय, क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए रेक्टँगल. याला आपण पहिला पॉइंट म्हणूया. याचा अर्थ पॅरलल आहेत साइड. PQRS चे एकतर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल. आपल्याला कोणता पॉइंट वापरायचा आहे, पॅरललचा. मग PQRS जर मी काढला तर मी लक्षात घ्या, मी इथे छोटस क्वाड्रिलॅटरल काढतो रेक्टँगल. बघा, इथे P, इथे Q, इथे R आणि इथे काय S. त्याचा अर्थ असा होतो की PQ इज पॅरलल टू RS किंवा SR म्हणूया. अँड RQ इज पॅरलल टू SP. RQ हा SP ला काय पॅरलल आहे. रेक्टँगल असल्यामुळे 90 डिग्री झाले. हा झाला फर्स्ट पॉइंट, इथे लक्षात घ्या. फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट मध्ये बघूया आता. आता क्वाड्रिलॅटरल LMNR दिलाय त्यांनी. क्वाड्रिलॅटरल LMNR इज अ रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी मी आता LMNR काढतो. बघा, दिसते तुम्हाला LMNR, तो घेतला. या LMNR, LMN आणि काय R, याच्यामध्ये पण आपल्याला कोणता पॉइंट घ्यायचा आहे, त्या ठिकाणी रेक्टँगलचा म्हणजे पॅरललचा. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, या सगळ्यांमध्ये पहिला पॉइंट येईल LR. हा पॅरलल आहे आकृतीत बघा, MN आणि LM इज पॅरलल टू काय RN. आता याच्यात सुद्धा तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर हा पॉइंटला आपण याला 1 नंबर देऊया, याला 2,
याला 3 आणि याला किती नंबर करूया 4. 1 2 3 4. आता फ्रॉम बेरीज करायची 1 अधिक 3. 1 आणि 3 ची जर बेरीज केली तर काय येईल PQ पॅरलल RS पॅरलल काय येईल MN. आपण याला 5 नंबर करूया आणि आपल्याला काय करूया 2 आणि 4 या दोघांची बेरीज करूया. म्हणजेच काय होईल तो RQ पॅरलल SP पॅरलल LM. आता हे जास्त बघत बसायचं नाही, याला 6 नंबर करूया आपण. थोडंसं मी पॉईंट सांगतो त्या ऐका. 2 आणि 4 1 आणि 3 असं करूया. याला 1 2 3 आणि 4 नंबर पॅरललचाच पॉईंट आहे हा सगळा. बघा लक्ष द्या. आता पुढे आता लक्ष द्या आकृतीकडे. मी जी आकृती काढतो ती तिसऱ्या पॉइंटला तुम्हाला कळाली पाहिजे. हे गणित त्याशिवाय कळणारच नाही तुम्हाला. पहिलं आपण काय केलं पॅरललचा पॉइंट वापरला. आता मी जी आकृती काढतो ना ती बघा. मी त्यामध्ये आकृती काढणार आहे PS आणि R. आता PSR बघा कशी. लक्षात ठेवा ही आकृती तुम्हाला काढावीच लागेल, त्याशिवाय हे गणित कळणारच नाही. PS आणि R. इथे P इथे S आणि इथे काय R. आता याच्यात पॅरलल कोणते कोणते तुम्हाला लगेच सापडतील. हा येतो आणि हा बघा लक्ष द्या. PS आणि R मध्ये लक्षात घ्या. सॉरी आपण उलट घेतले. PS R मध्ये इथे पॅरलल आहे. हा एक आहे आणि हा एक आहे. बघा याच्यात M आणि इथे आपण एखादं लक्ष द्या. इथे पॉइंट नीट समजून घ्या. त्या ठिकाणी LM पॅरलल काय SP. याच्यात LM काय पॅरलल आहे PS आणि R. LM पॅरलल SP. सॉरी आपलं चुकलं परत एकदा. LM घ्यायचं आहे आपल्याला. हा बघा हा आणि हा काय SP. सॉरी आपण एक पॉइंट चुकवला होता तो. LM आणि हा काय SP. आता लक्ष द्या. इन ट्रायंगल कोणता येईल तो PSR. हा पॉइंट समजून घ्या LM आणि SP चा. आकृती कन्फ्यूज होते बऱ्याच वेळेला बघितल्यानंतर. आपण जे लाल रंग दिल्यामुळे तो LM पटकन दिसला नाही. तर थोडंसं लक्ष द्या. LM हा पॅरलल आहे कोणाला SP ला. याचा अर्थ M इज मिड पॉइंट. त्यांनी काय दिले M इज मिड पॉइंट ऑफ साइड PR. PR वरती काय येतो मिड पॉइंट आहे. बट LM इज पॅरलल टू काय SP. LM हा काय पॅरलल आहे कोणाला SP ला. त्यामुळे बाय कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. बघा SL समजून घ्या. हा पॉइंट आहे इथे. SL इक्वल टू काय यायला पाहिजे LR. म्हणजे इथे तुम्हाला समजेल हा पॉइंट आणि हा पॉइंट सेम आहे आणि हा सेम येणार. कारण का तर तो काय मिड पॉइंट आहे. SL इक्वल टू काय LR. आपल्याला पहिलं जे आन्सर होतं ते इथेच भेटतं. SL इक्वल टू LR. पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या. आन्सर पहिलं जे आलं ते. पहिलं काय वापरायचं कन्स्ट्रक्शन जॉईन SQ अँड LN. SQ आणि LN ला काय करायचं जॉईन करायचं. त्याच्यानंतर रेक्टँगलचे पॉइंट्स वापरायचे. PQRS काय रेक्टँगलचे पॅरलल 1 आणि 2 लिहिले. नंतर आपल्याला LM येणार. हा काय रेक्टँगल आहे. त्याचे पॉइंट वापरले. त्याला 3 आणि 4 दिलं. 1 आणि 3 आणि 2 आणि 4 ची बेरीज करायची. त्याच्यावरून तुम्हाला 3 लाईन्स पॅरलल भेटतील. नंतर ट्रायंगल काढायचा कोणता PSR. त्याच्यामध्ये M काय मिड पॉइंट आहे. LM हा पॅरलल येतो कोणाला SP ला. याचा अर्थ L आणि M हे दोन्ही पण काय झाले मिड पॉइंट. याचा अर्थ SL याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे LR. आता चौथा आपल्याला पुढचा आन्सर काढण्यासाठी आपण चौथा पॉइंट वापरूया. आता चौथ्या पॉइंट मध्ये आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे PQR. कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे PQR. आता आकृतीत बघा PQR कुठे P Q आणि R. तो काढा.
आकृती काढा म्हणजे तुम्हाला तो कळेल. बघा इथे पी आहे, इथे क्यू आणि इथे काय आर. आता पी क्यू आर मध्ये जर बघितलं तर एम एन आहे बघा इकडे. हा जो एम एन आहे तो इथे एम आणि इथे काय एन. एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर. याच्यात तो पॉइंट माहिती आहे तुम्हाला, एम इज मिड पॉइंट ऑफ पी आर. पी आरचा तो काय मिड पॉइंट आहे. आणि फ्रॉम तसं जर पाहिलं तर एम एन हा पॅरलेल आहे कोणाला, पी क्यू ला. म्हणजे काय वापरायचं, बाय कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. एन इज मिड पॉइंट. कन्व्हर्सने काय सांगता येईल आपल्याला, एन इज मिड पॉइंट ऑफ साइड कोणती येईल ती, क्यू आर किंवा आर क्यू म्हणा. याचा अर्थ आर एन इक्वल टू काय येईल, एन क्यू. म्हणजे हे दोन सेम झाले. आर एन इक्वल टू काय येईल, एन क्यू. हा पॉइंट इथे समजून घ्या. आपण 3 ट्रायंगल घेतले ते लक्षात ठेवा. पहिला कोणता घेतला, पी एस आर. दुसरा कोणता घेतला, पी क्यू आर. आता आपण लास्ट पॉइंट म्हणजे ट्रायंगल एस क्यू आर येईल. आता इन ट्रायंगल एस क्यू आर. या एस क्यू आर मध्ये बघा, आता जर तुम्ही एस क्यू आणि आर काढला तर तुमच्या लक्षात येईल की तो या पद्धतीचा आहे. एस क्यू आणि आर बघून घ्या आकृती. आकृतीशिवाय ते काढणारच नाही तुम्हाला. एस क्यू आर, इथे एस, इथे क्यू आणि इथे काय आर आहे. आता याच्यात जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एल इज मिड पॉइंट ऑफ एस आर दिलाय त्यांनी. एल बघा तो जो वरती आहे ना, एल आणि कोणता येतो, एन, तो आहे. आता एल आणि एन आपण दोन्ही पण दाखवलेले आहेत आधीच्या पॉइंट मध्ये. एल इज मिड पॉइंट ऑफ एस आर. एन इज मिड पॉइंट ऑफ काय येतो, आर क्यू. फ्रॉम मिड पॉइंट थेरम किंवा बाय मिड पॉइंट थेरम काय दाखवू शकतो आपण, एल एन इक्वल टू 1/2 एस क्यू. झालं आन्सर तयार. हे गणित थोडंसं वेगळं आहे त्यामुळे थोडंसं आपलं वेळ जास्त जाईल, परंतु हे गणित तसं सोडवायला सोपं पण आहे. फक्त तुम्हाला त्याचे मेन जो पॉइंट्स आहेत कसे काढायचे ते मात्र तुम्हाला कळायला पाहिजेत थोडेसे. पुन्हा एकदा सांगतोय का. पहिलं काय घ्यायचं, क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस घ्यायचा, रेक्टँगल, त्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स लिहायच्या, 2 जोड्या येतील त्या. एलिमेंटार मध्ये पण रेक्टँगल 2 जोड्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये फ्रॉम 1+3 आणि 2+4 करायचं आणि त्याच्यावरून 3 साइड्स त्या ठिकाणी पॅरलल येतील. नंतर ट्रायंगल घ्यायचे 3. पाठच करून ठेवा, पी एस आर, पी क्यू आर आणि एस क्यू आर असं पाठच करून ठेवा, जेणेकरून या गणितामध्ये तुम्हाला हे 3 ट्रायंगल सोडवायचे. पीएसआर मध्ये एम तर दिलाय मिड पॉइंट, पण दुसरा कशावरून येतो तर एल एम हा पॅरलल आहे कोणाला, एस पी ला. म्हणजे आपण कन्व्हर्स वापरू शकतो मिड पॉइंटचा. मग जर एम त्या ठिकाणी मिड पॉइंट आहे तर एल सुद्धा काय असणार आहे, मिड पॉइंट आहे. का तर तो पॅरलल आहे कोणाला, एस पी ला. म्हणजे पहिला आन्सर भेटतात. दुसरा पीक्यू आर मध्ये एम एन हा पॅरलल आहे कोणाला, पीक्यू ला. याचा अर्थ एम आणि एन सुद्धा काय झाले, मिड पॉइंट झाले. आणि तिसऱ्या ट्रायंगल मध्ये एल आणि एन तर आधीच आपण काढून दाखवले, त्यामुळे आपण काय करू शकतो, डायरेक्टली मिड पॉइंट थेरम वापरून एल एन इक्वल टू 1/2 काय दाखवू शकतो, एस क्यू. तर अशा पद्धतीने ही गणित सोडवायची आहेत. क्वेश्चन नंबर 3 समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. बघा क्वेश्चन नंबर 3 नीट समजून घ्या. इन फिगर ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉइंट ए डी ई आर मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी, साइड BC, साइड AC रिस्पेक्टिव्हली. शो दॅट ट्रायंगल FAD इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला तो काय दाखवायचा, इक्विलॅटरल ट्रायंगल. लक्ष द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पॉइंट समजून घ्या काय आहेत. पहिला पॉइंट मी रायटिंग करतो. गणित एकदम सोपे, पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते समजून घ्या. टू प्रूव्ह. हा प्रूव्ह करण्याचा पॉइंटच बऱ्याच मुलांच्या लक्षात येत नाही. आपल्याला काय दाखवायचं की ट्रायंगल FAD इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग FAD जर इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी FE ही जी साइड्स आहेत तीनही, E इक्वल टू DE इक्वल टू काय आलं पाहिजे, FD. असं जर आलं
तरच आपण सांगू शकतो की ट्रायंगल एफईडी काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग आता आपण पॉइंट्स कडे वळूया. इन ट्रायंगल ABC, ABC मध्ये काय सांगितलं त्यांनी, एफ पॉइंट एफ ई डी आर मिड पॉइंट्स ऑफ साइड्स, त्यांनी साइड्स सांगितले त्या ए बी, ए सी अँड बी सी रिस्पेक्टिव्हली. रायटिंग करून घ्या. म्हणजे ट्रायंगल एबीसी मध्ये त्यांनी काही पॉइंट्स दिलेत, त्याला फर्स्ट पॉइंट क्रिएट करतो मी. सेकंड पॉइंटला जसं आपण आधी 3 भाग केले होते, मी तसे 3 भाग करतो याचे. बघा, त्याच्यात पहिला पॅरलल कोण आहे, पहिला एफई हा पॅरलल आहे कोणाला, बीसी ला, आकृतीत बघून घ्या. सेकंड, त्या ठिकाणी डीई हा पॅरलल आहे कोणाला, एबी ला, आणि एफ डी हा पॅरलल आहे कोणाला, एसी ला, ते बघून घ्या. मग फॉर्म्युला कसा लिहिणार यामध्ये, तर एफ ई इक्वल टू, आपण याच्यात कोणता थेरम वापरणार आहे, बाय मिड पॉइंट थेरम. काय एफ ई इक्वल टू 1/2 काय येईल, बीसी, एफ ची व्हॅल्यू 1/2 बीसी होईल. डी इक्वल टू काय 1/2 ए बी, आणि एफ डी इक्वल टू 1/2 काय एसी. हे झाले 3 पॉइंट. पहिला हा पॉइंट घेतला, दुसरा हा एक आहे, आणि तिसरा. आता आन्सर काढता येईल आपल्याला इझिली. बघा, बट त्यांनी काय सांगितलंय, ट्रायंगल ए बी सी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. एबीसी हा काय इक्विलॅटरल आहे. याचा अर्थ जेवढा एबी आहे तेवढाच काय ना बीसी, आणि तेवढाच काय येईल एसी. याला आपण मल्टिप्लाय बाय 1/2 करूया. म्हणजे काय 1/2 ए बी इक्वल टू 1/2 बी सी इक्वल टू 1/2 ए सी. आता 1/2 ए बी ही कोणाची व्हॅल्यू आहे, डी, इक्वल टू 1/2 बी सी कोणाची व्हॅल्यू आहे, एफ ई, इक्वल टू 1/2 ए सी कोणाची व्हॅल्यू आहे, एफ डी. झालं प्रूफ. हे 3 प्रूफ झाले. मग शेवटी आन्सर लिहू शकतो, देअरफॉर ट्रायंगल DEF is an equilateral triangle. Triangle DEF is an equilateral triangle. पुन्हा एकदा सांगतो, गणित समजून घ्या. तिसरं गणित आहे. यामध्ये सर्वात पहिले ट्रायंगल एबीसी घ्यायचा, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले पॉइंट लिहून घ्या. नंतर आपण पॅरललचा वापर करून बाय मिड पॉइंट थेरम 3 पॉइंट येतील. मग आपण ट्रायंगल एबीसी कडे वळलो की ते तीनही साइड्स कॉन्ग्रुएंट होतील का, तर ते काय आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 जर केले तर त्या ठिकाणी आपल्याला हे तीनही साइड्स त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट भेटतील. कोणाच्या, ट्रायंगल DEF च्या. आणि यावर आपण सांगू शकतो की ट्रायंगल DEF इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. लास्ट गणित आहे क्वाड्रिलॅटरल्स मधलं, इथे आपला चॅप्टर संपेल. गणित समजून घ्या, हे पण सोपं आहे. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये काही पॉइंट्स मुलांना कळत नाहीत आणि म्हणून हे गणित तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल. पण तसं जर पाहिलं तर याला आकृतीच्या मेथडने लगेच कळेल. बघा, त्या ठिकाणी पी क्यू आणि आर दिलाय, आणि त्यामध्ये क्यू एम आणि डी एन हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला, पी एम अपॉन पी आर इज इक्वल टू 1/3. तो नंतरचा पॉइंट आहे, ते प्रूव्ह करायचं आहे. डीएन आणि क्यू एम हे त्या ठिकाणी काय दिलेत, त्यांनी हिंट दिलेत. ड्रॉ जर दिलं नसेल तर आपण कन्स्ट्रक्शन मध्ये मांडायचं की आपण काय जॉईन केले ते. आता ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट डी. आपल्याला डी पासून जी पासिंग थ्रू दिले ती आपल्याला सच दॅट पी एम एन आणि आर, तर ते ऑलरेडी याच्यामध्ये आपल्याला गिवन मध्ये येतं. तर प्रूफ मांडूया आपण आता. प्रूफ जे प्रूफ करायचे त्याच्याकडे आपण थोडस नंतर येऊया. पहिला आपण दिलेल्या पॉइंट कडे वळूया. आता याच्यामध्ये
मी भाग करतो ते समजून घ्या. हे भाग करणं महत्वाचं आहे आणि याच्यातच तुम्हाला गणित समजेल. याच्यात ट्रायंगल घ्यायचा आहे आणि पहिला ट्रायंगल मी घेतो तो लक्षात घ्या. फर्स्ट पॉइंटला ट्रायंगल PDN. इन ट्रायंगल PDN. आता ट्रायंगल PDN जर बघितला तर आकृतीमध्ये तुम्हाला तो दिसला पाहिजे. इथे PDN कसा येतो, जसं आहे तसंच आपण काढूया. इकडे बघा, इथे P आहे, इथे D आहे आणि इथे काय N. R नाही, आपल्याला N घ्यायचा आहे. इथे T आणि इथे M आहे. हे सेम दिलेत म्हणजे तुम्हाला तो पॉइंट आता लक्षात येईलच कसा आहे तो. बघा, पॉइंट T ही आकृती बघून लिहायचा. पॉइंट T इज मिड पॉइंट. हा दिलेला आहे मिड पॉइंट ऑफ साइड. कोणता येतो? PD. याचा अर्थ त्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो की जेवढा PT आहे तेवढाच काय येतो T आणि D हे दोन्ही काय येतात? सेम येतात. तसेच जर तुम्ही बघितलं तर साइड पॉइंट जर बघितला, सेगमेंट हा TM हा पॅरलल आहे कोणाला? DN ला. TM हा पॅरलल आहे कोणाला? DN. याचा अर्थ आपण सांगू शकतो की बाय कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम, पॉइंट M इज मिड पॉइंट. आपल्याला तो पाहिजे खरं. पॉइंट ऑफ साइड कोणती आहे ती? PN. याचा अर्थ जेवढा PM आहे तेवढाच काय येईल? MN. मला हा पॉइंट महत्वाचा आहे, त्याला आपण चौकोन करूया. म्हणजे आपल्याला कोणते पॉइंट गरजेचे आहेत ते हायलाइट करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला आन्सर काढताना अडचण येणार नाही. आता सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंटला ट्रायंगल घ्यायचा MQR. तुम्हाला हे पण ट्रायंगल थोडेसे माहित पाहिजेत. MQR आपण कोणते कोणते घेते ते तरी निदान माहित पाहिजे. आता MQ आणि R घेतो बघा. बघा, MQ आणि R. तर याच्यामध्ये हा पॉइंट आहे बघा, इथे D आणि N. इथे M, इथे Q आणि इथे काय R. ही आकृती समजून घ्या. याच्यात पॉइंट D इज मिड पॉइंट ऑफ QR. QR चा तो काय मिड पॉइंट आहे. बट त्या ठिकाणी DN किंवा ND म्हटलं तरी चालेल. पॅरलल काय? QM. हा DN पॅरलल आहे QM. याचा वापर करायचा पॅरललचा. म्हणजे बाय कन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम आपण काय सांगू शकतो? पॉइंट N इज मिड पॉइंट. हा महत्वाचा पॉइंट आहे. पॉइंट N इज मिड पॉइंट ऑफ साइड कोणती येईल त्यामध्ये? MR. म्हणजे जेवढा MN आहे तेवढाच काय येईल? NR. हा पॉइंट आपल्याला गरजेचा आहे याच्यात. म्हणजे आपण हे पॉइंट जे घेतोय याचाच वापर आपल्याला प्रूफ मध्ये मांडायचा. त्यामुळे आपण हे दोन ट्रायंगल्स घेऊन काय केलं तर हे प्रूफ मध्ये आणले की कॉन्ग्रुएंट आहेत. आणि याला पॉइंट नंबर किती केला आपण? सेकंड. आता एकदम सोपं काम. थर्ड पॉइंटला फ्रॉम 1 and 2 या 1 आणि 2 वरून 1 नंबर काय सांगितलंय? PM आहे तेवढाच काय MN आणि दुसरा MN इक्वल टू काय? NR आहे. जर आपण आकृतीत बघितला, लक्षात घ्या, आकृतीमध्ये जर आपण PR काढायचं असेल म्हणजे हे तीनही सेम झाले बघा. जेवढा PM आहे तेवढाच काय येईल? MN आणि तेवढाच काय येईल? NR. हे तीनही सेम झाले. 1 आणि 2 वरून आपण ते सांगू शकतो. आता आकृतीत बघा, पाहिजे तर मी याला तिसरा पॉइंट करतो. आता
मला जर पी आर काढायचं असेल पूर्ण पी आर तर मला कोणाकोणाची बेरीज करायला लागेल PM प्लस MN प्लस NR आकृतीत बघा. पण आपल्याला काय पाहिजे पी आर पाहिजे. मी सगळे पण पी आर तुम्ही पी आर इथेच ठेवा बघा का पी आर. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय PM आणि पी आर हा काय तर 3 PM व्हायला पाहिजेत. म्हणजे मी इकडे PM ला 3 वेळा लिहू शकतो कारण ते सगळे सेम आहेत. म्हणजे पी आर ची व्हॅल्यू ही 3 वेळा PM होईल. पी आर जर आपण PM तिकडेच ठेवला बघा तर भागिले काय येईल पी आर आणि इकडे 1 आहे तर आपण काय येईल 3. याचाच अर्थ PM अपॉन पी आर इक्वल टू 1/3. पॉइंट टू पॉइंट ही गणित तुम्हाला समजतील. तशी करणार नाही. आकृत्या आणि ट्रायंगलच्या मेथड वापरा. अदरवाईज तुम्हाला ही गणित लवकर सोडवता येणार नाही. त्याला एक मेथड आहे ती म्हणजे ट्रायंगल समजून घेणे आणि ट्रायंगल्सला सोडवणे. असं जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच ही गणित सोपी जातील. परत एकदा लक्ष द्या. इन ट्रायंगल PDN आपण काय केलं त्या ठिकाणी टी तर दिलेलं आहे. एम आपण दाखवला कशावरून दाखवला बाय कन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम. तर PM आणि MN सेम झाला. दुसरा ट्रायंगल MQR घेतला त्याच्यात D दिलेला आहे पण आपल्याला MNR तर त्याच्यामध्ये N हा मिड पॉईंट होईल बाय कन्व्हर्स तो आपल्याला MN इक्वल टू NR. नंतर दोघांची काय केलं दोघांवरून लक्षात येईल की MN सेम आहे म्हणजे तीनही सेम झाले. पी आर काढायचं असेल तर आपण काय करू शकतो तिघांची ऍडिशन कोणाकोणाची PM प्लस MN प्लस NR. मग तिघांची ऍडिशन केली तर 3 वेळा PM होतील. याचा अर्थ PM अपॉन PR इज इक्वल टू 1/3. तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पूर्ण केलं. 5.5 पूर्ण केलं. परत एकदा लक्ष द्या. फॉर्म्युले काय आहेत ते समजून घ्या. थेरम ऑफ मिड पॉईंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मिड पॉईंट थेरम P and Q are midpoint of side AB and side AC. साइड PQ पॅरलल काय तो साइड BC. फॉर्म्युला वापरायचा PQ इज इक्वल टू 1/2 BC. शॉर्टकट लक्षात ठेवा त्याचा. प्रॅक्टिस सेट 5.5 क्वेश्चन नंबर 1. ट्रायंगल ABC XZ पॅरलल काय आहे BC आहे. इकडे XY पॅरलल AC आणि YZ पॅरलल AB आहे. त्याच्यावरून मिड पॉईंट थेरम वापरला तर आपल्याला आन्सर भेटतील 5.5, 4.5 आणि 2.5. सेकंड गणितामध्ये लक्षात घेतलं तर तुम्हाला पहिले 2 रेक्टँगल घ्यायचे त्याचे पॅरलल दाखवायचे त्याची बेरीज करायची. तिसऱ्याला ट्रायंगल घ्यायचे PSR PQR आणि SQR. PSR PQR SQR असं लक्षात ठेवलं तरी चालेल. PSR मध्ये तुम्हाला कन्व्हर्स वापरून ते 2 कॉन्ग्रुएंट भेटतील. तुम्हाला आन्सर पहिल्याचं झालं. दुसरा PQR मध्ये तुम्हाला कन्व्हर्स वापरून M भेटतो आणि N भेटतो. त्याच्यावरून तुम्ही ते लिहू शकता आणि SQR मध्ये तुम्ही तो भेटल्यामुळे डायरेक्टली सोडू शकता आणि मिड पॉईंट थेरम तुम्हाला आन्सर आणून देईल. तिसऱ्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल FDE हा काय दाखवायचा आहे इक्विलॅटरल म्हणजे तुम्हाला साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे तर ट्रायंगल ABC दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही साइड्स कोणत्या कोणत्या पॅरलल आहेत त्याच्यात मिड पॉईंट थेरम वापरून तुम्ही लिहू शकता. आन्सर ABC मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे AB इक्वल टू BC इक्वल टू AC. त्याला मल्टिप्लाय 1/2 केले तर साइड सुद्धा सेम येतील कोणाच्या FDE च्या. आणि चौथ्या गणितामध्ये एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला. चौथ्या गणितात काय करायचं ट्रायंगल्स घ्यायचे. पहिला कोणता PDN आणि दुसरा MQR. तर हे त्याशिवाय ते कळणार पण नाही. मग ते ट्रायंगल घेतले त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पॉईंट्स कोणता त्या ठिकाणी मिड पॉईंट आहे तो घेतला तर पॅरललचा पॉईंट वापरून बाय कन्व्हर्स तुम्हाला तो पण मिड पॉईंट भेटेल PM इक्वल टू MN. नंतर MN इक्वल टू NR सेम पॉईंटला आणि नंतर दोघांच्या मधून तुम्हाला PM MN आणि NR सेम भेटेल. PR काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तिघांची ऍडिशन करावं लागेल तर तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 5.5 आणि क्वाड्रिलॅटरल हा चॅप्टर पूर्ण केला. नेक्स्ट चॅप्टर आपण पुढच्या लेक्चर मध्ये स्टार्ट करूया. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन हे व्हिडिओ पुन्हा बघू शकता. मी सर्व सिलेबस त्यावरती अपलोड करणार आहे.